नमस्कार. माझ्या स्ट्रगल स्टोरी या युट्यूब चॅनलवर मी पोलीस इन्स्पेक्टर विजया पंधरे तुमचं मनापासून स्वागत. भाग 4 मध्ये आपण बघितलं की माझ्या भावांनी माझ्या नोट्स कशा रद्दीमध्ये विकल्या आणि मी त्या कशा परत मिळवल्या, आणि खरंच या अडचणीच्या प्रसंगातून मी कशी बाहेर येत गेली आणि माझा अभ्यास मी करत गेली. ह्या अडचणी सांगायला खूप कठीण जातं मला, पण तुमच्या मोटिवेशनसाठी हे खूप चांगलं असल्याने मी निसंकोचपणे तुम्हाला सांगत आहे. माझे वडील दारूचे व्यसनी असल्याने ते सर्व पैसे दारूवरच खर्च करायचे. लाईट बिल तर भरतच नव्हते. त्यामुळे ऐन मी 10वी वर्गामध्ये असताना परीक्षेच्या तोंडावर आमचं MSCB वाल्यांनी मीटर काढून नेलं आणि मग मला खूप प्रश्न पडला की आता मी अभ्यास कसा करायचा, रात्रीला काय करायचं. कारण आधीच मनामध्ये धास्ती बसलेली असते की 10वीचं वर्ष खूप कठीण असतं आणि ते जर तुम्ही निघाला तर तुम्ही पुढच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पास होऊ शकतात. त्यामुळे मनात एक दडपण होतं की आता 10वीची परीक्षा आहे, घरी लाईट नाही आणि दिवस रात्र अभ्यास करायचा आहे. तर फार निराश झाली मी या गोष्टीमुळे की आता घरी लाईट नसणार आहे. परंतु आमच्या एरियामध्ये एक शेजारीच म्हातारं जोडपं होतं, पार्वती मामी आणि शामराव कोडापे मामा. तर ते दोघंच राहायचे आणि त्यांच्या घराचा जो प्रकाश पडायचा वरांड्यामध्ये, तर तिथे जाऊन मी बसून अभ्यास करायची आणि अशा प्रकारे मी अभ्यासाला सुरुवात केली. परंतु त्यांचा झोपण्याचा वेळ झाला असता. मग मला असं वाटायचं की आता आपल्यामुळे यांना त्रास होतो, दार उघडं ठेवत आहेत हे. तर मग मी 2-3 तासांमध्येच परत येऊन जायची आणि मग अभ्यास बंद घरी आल्यानंतर. मग या अडचणीतून पर्याय म्हणून मी माझ्या घरासमोरील चौकामध्ये जो स्ट्रीट लाईट होता त्या लाईट खाली रात्री 10-11 वाजताच्या सुमारास अभ्यास करायला बसत होती. हा एक पर्याय काढला की त्यावेळेस वर्दळ नसेल, लोक नसणार आणि शांततेमध्ये मी अभ्यास करू शकणार आणि कोणी मला असं रोडवर अभ्यास करताना बघणार नाही. पण तिथे सुद्धा मी अभ्यास करत असताना मला एक मोठी अडचण आलेली होती. काही टोमणे पण ऐकायला मिळाले, तर मी ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. मानवी जीवन यशस्वी होण्याकरिता तडजोड हा एक मार्ग आहे. जर तुम्ही तडजोड करायला शिकला तर यश तुम्हाला नक्की मिळेल. आणि प्रत्येक कामात तडजोड फार महत्वाची असते, त्याला पर्याय फार महत्वाचे असतात. आपण जे करत आहोत त्यात अडचण निर्माण झाली आणि आता याला पर्यायच नाही, आता हा शेवट आहे, असा जर विचार केला तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला एक स्टेज जर पुढे जायची असेल तर ते पॉझिटिव्ह विचारांनीच तुम्हाला पुढे जायची आहे, तरच तुम्ही यशाची पायरी चढू शकणार. म्हणून कोणतीही अडचण असो, तुम्ही त्याला पर्याय शोधा, तडजोड शोधा. धन्यवाद.